नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. कळमनुरी वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट तातेराव देशमुख यांची सलग तिसऱ्यांदा निवड. बार कौन्सिल महाराष्ट्र व गोवा संलग्नित नोंदणी क्रमांक BCMG हिंगोली 5/2024 कळमनुरी वकील संघाच्या अध्यक्षपदाची चुरशीच्या निवडणुकीत ॲडव्होकेट तातेराव देशमुख यांनी सलग तिसरी वेळ विजय संपादन करण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. यावेळी ॲडव्होकेट तातेराव देशमुख यांचे कळमनुरी वकील संघाच्या वतीने व मान्यवर यांच्या वतीने देखील यशोचित सन्मान सत्कार करण्यात आला. कळमनुरी वकील संघाच्या सर्व सदस्यांनी जानेवारी 2025 मध्ये बैठक घेऊन निवडणूक घेण्याबद्दल ठराव घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्या निवडणूक कार्यक्रमात सर्वानुमते निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट इक्बाल खाजा यांची निवड करण्यात आली. त्यानुसार 27 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत प्रत्यक्ष मतदान घेऊन मतदान प्रक्रिया संपन्न करण्याचे ठरले. त्यानुसार निवडणूक प्रक्रियेत एकूण 65 सदस्यांपैकी 3 सदस्यांनी अध्यक्षपदाच्या उमेदवारीचा अर्ज भरला होता. पूर्वनियोजित निवडणूक कार्यक्रमानुसार संविधानिक लोकशाही मार्गाने मतदान प्रक्रिया अवलंबून प्रत्यक्ष बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात आले. एकूण 65 मतदानापैकी 40 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय. त्यानंतर सर्वांसमक्ष इन कॅमेऱ्यात मतमोजणी करण्यात आली. त्यामध्ये ॲडव्होकेट तातेराव देशमुख यांना 19 मते मिळाली व ॲडव्होकेट इफ्तेखार नाईक यांना 17 मते तर ॲडव्होकेट JR जाधव यांना 4 मते मिळाली. तदनंतर माननीय निवडणूक अधिकारी वकील संघ कळमनुरी यांनी घोषित केले की ॲडव्होकेट तातेराव देशमुख हे संविधानिक लोकशाही प्रत्यक्ष मतदान मार्गाने अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत असे जाहीर केले व निवडणुकीत निर्वाचित झालेबद्दलचे प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी कळमनुरी न्यायालयात माननीय दिवाणी न्यायाधीश श्री SP पांडव साहेब यांच्या शुभ हस्ते नवनियुक्त अध्यक्ष ॲडव्होकेट तातेराव देशमुख यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या मतदान प्रक्रियेत ॲडव्होकेट MI अशरफी, ॲडव्होकेट मनोज देशमुख, तुषार पवार यांनी विशेष सहकार्य केले. आपण वकील मतदारसंघामध्ये तिसऱ्या वेळेस निवडून आला, तर आपण आपली प्रतिक्रिया काय सांगता? मी तिसऱ्या वेळेस निवडून आलो. माझे सन्मान्य सिनियर वकील मंडळी, ज्युनियर वकील मंडळी यांनी माझं 2 वर्ष काम बघितलं. मी ज्या पद्धतीने या कळमनुरी वकील संघाची काम केलं की कुठलाही जातीभेद केला नाही. सर्व जातीभेद जे ग्रुप आहेत त्यांना मी एकत्र घेऊन चाललो आणि एक जय माणुसकी एक प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष मी कळमनुरीचा आहे. त्या जय माणुसकी तर्फाने किंवा प्रत्येकाने कुठल्याही प्रकारचा जातीभेद करायचा नाही आणि सगळ्या जातीला सगळ्या धर्माला एकत्र घेऊन काम करायचं, हीच माझी मला वाटते की हे माझी एक पावती आहे की त्यांनी सन्मानित सदस्यांनी मला पुन्हा तिसरी वेळेस विश्वास ठेवून आणि मला काम करण्याची व सेवा करण्याची संधी दिली. माझं सर्व जनतेला एकच विनंती आहे की आज जर आपण खरंच बघितलं लोकसभेचं इलेक्शन पाहिलं, विधानसभेचं इलेक्शन पाहिलं की भरपूर जातीभेद वाढलेला आहे. जातीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे सरकार बी जातीमध्ये भांडणं लावून जातीमध्ये त्यांनी भांडणे लावून त्यांचं राजकारण सिद्ध करायलेत. हे मला सर्व जनतेत सांगा वाटते की सर्वजण आपण एकच आहोत आणि सर्वांना एकच धर्म आहे, ते म्हणजे माणुसकी धर्म आणि जात म्हणजे माणूस. माझी एकच विनंती आहे जनतेला की सगळं जातीभेद विसरून सर्वांनी एकत्र येऊन हसत खेळत राहायचं आणि सगळ्या सोबत राहून माणुसकीचा विजय व्हावा, हीच माझी विनंती आहे. सर, मी 2 मिनिटं असं बोलू शकतो की मी तातेरावला यावेळेस कॅन्डिडेट म्हणून तातेरावच्या विरोधामध्ये उभं होतो, पण तातेरावची मागच्या 2 वर्षातील जी कामगिरी पाहिली, वकील संघाचा विषय असो किंवा लिटिगेट विषय असो, पक्षकाराविषयी असो किंवा सामाजिक कुठल्याही फील्डमध्ये जर तातेरावची कामगिरी पाहिली तर म्हणजे विलोभनीय कामगिरी आहे, उल्लेखनीय कामगिरी आहे आणि त्याच्याच कार्याची पावती ही त्याला यावर्षी ते निवडून आल्यामुळे त्यांना मिळालेली आहे आणि याही पुढे ते कळमनुरी वकील संघासाठी भरघोस तन मन धनाने कार्य करतील अशी मी त्यांच्यातर्फे ग्वाही देतो.